आता माझ्याकडे एक हरिणी म्हणून एक बाई आली होती पुण्यातून. ती माझ्याकडे आली आणि मला बोलली, "महाराज, माझं आत्मचैतन्य जागृत झालेलं आहे आणि माझे गुरु पण आहे," असं बोलली. मी बोलले, "ठीक आहे." पण मी बोललो, "तुझं गुरु पण बदली होणार आहे आणि जे तू करते ते सगळं बंद होणार आहे." तिला ते अशक्य वाटलं. मी शांत बसलो आणि हसलो, काही बोललो नाही. मला ह्या वेशात पाहिली ती. वरती असा झब्बा, लुंगी घातलोय मी आणि असं बसलोय तिच्यासमोर. मग त्याच्यानंतर ती बोलते, "मला शंकराचार्यासारखं व्हायचं आहे. माझं शरीर इथे राहायला पाहिजे आणि माझा आत्मा पूर्ण भ्रमण केला पाहिजे." कुठे? स्वर्ग, नर्क, कैलास, वैकुंठ, पाताळ लोक सगळीकडे जाऊन यायला पाहिजे असं बोलली. मी बोललो, "ठीक आहे." मग त्याच्यानंतर ती रात्र-रात्र मेडिटेशन करत होती. मेडिटेशन म्हणजे आता नाव तुम्ही दिलेलं आहात, पण त्याला काय बोलतात माहिती आहे का? तपस्या. पहिले लोक जंगलात तपस्या करायला जायचे. ऋषीमुनी, राजा, तपस्या. पण आता तुम्ही त्याला मेडिटेशनचं नाव देताय. म्हणून मला बोलायला इथे आता भाग पडलेला आहे मेडिटेशन म्हणून. त्याच्यानंतर ती रात्री 2-2, 3-3, 4-4, 5 तास मेडिटेशन करत होती. पण तिचं मन चित्त स्थिर नाही. अतल-वितल. काहीतरी पाहिजे, काहीतरी शोधात. आता ती एवढं मेडिटेशन करते, एवढं सगळं नामस्मरण करते, नवनाथांचं करत होती, सगळं करते. पण तिचं आत्मचैतन्य एक ठिकाणी नाहीये. इथं-तिथं भटकत आहे. कशासाठी? वासनासाठी, पैशासाठी, घरभाडा किती येईल, मला इथून मोठं घर कसं बांधता येईल. कारण आत्मसाधन करणारा, देवाला प्राप्त करणारा हा विचार मुळात करत नाही. कारण त्याला देवाशी भेट घडायचं असतं आणि घडून घ्यायचं असतंय. कारण एक पाऊल देवाकडे टाकणं तुम्ही गरजेचं आहे. त्यावेळेला 100 पावलांनी देव तुमच्याकडे येऊ शकतो, तोपर्यंत येऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर ती मेडिटेशन करत, करत, करत नंतर बोलते, "मला गुरु बरोबर नाही." अरे गुरु बरोबर आहे का नाही आहे हे तुम्ही ठरवू नका ना रे. पण तुम्ही बदला ते तुम्ही बदलत नाही ना. पहिलं तुम्ही बदलायला शिका. गुरु काय करणार? आता एक गुरु 100 विद्यार्थी असतील. गुरु तर सगळ्यांना तिथे पाठशाला देत आहे. पण त्याच्यातले विद्यार्थी किती शिकत आहे, किती मन लावून अभ्यास करत आहे, ह्याच्यावर निर्धारित आहे. गुरूचा दोष थोडी ना आहे. आता ही गुरूला नाव ठेवते, तर काय उपयोग आहे त्याचा? काही उपयोग नाही. ती बोलते मी लिंगायत आहे. इथे जातीचा मला घेणं-देणं नाही. 4 वर्ण एवढंच आहे. शूद्र, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण. बाकी मला जातीची घेणं-देणं नाहीये. कारण जाती, पंथ सगळं मनुष्याने केलेलं आहे, देवाने नाहीये. मग त्याच्यानंतर ती बोलली, "मी लिंगायत आहे. मी मेडिटेशन करते 4-4 घंटे 5." मी बोलले, "काळांतरामध्ये तुझं मेडिटेशन बंद होणार आहे." आणि तसंच झालं. तिचं मेडिटेशनसुद्धा बंद झालं. आता ती तिच्यातच नाहीये. कारण तिने काय केली, वाजा-गाजा केली. मी मेडिटेशन करते. मी मोठं देवभक्त आहे. मी देवाचं फार जवळ आहे. मला सगळं दिसतंय. अरे दिखावा कशाला पाहिजे? देवाला आणि तुम्हाला माहीत पडलं तर बास, तुम्ही किती मोठे भक्त आहात. तिसरं कोणाला माहीत नाही पाहिजे तुम्ही किती भक्ती करता, की किती आत्मज्ञान प्राप्त करता. पण ही काय केली, सगळं गाजावाजा केली त्याचा. आज ती पुण्यातच राहत आहे. पण कोणतं काहीही आज तिचं चित्त अतल-वितल आहे. देवाला काय पाहिजे माहिती आहे? शरणागती पाहिजे. दिखावा नको आहे. दिखावा जिथे तुमचा आला, तिथे सगळं संपतंय. तिथे काहीच सुरू व्हायच्या अगोदरच सगळ्याची समाप्ती होते, लक्षात घ्या.